जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणंजय राहटे मुकाम म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर हा आपला आहे मान्सून व्लॉग आणि मान्सूनमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो. तर सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे ज्याला आपण पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतो ते म्हणजे आपलं कोकण. आणि आपल्यासोबत आपला एक मित्र आहे, म्हणजे आपला नवीन मित्र माझा तरी शेखर भाऊ. बाबा, माझ्या या यूट्यूब फॅमिलीमध्ये तुझं खूप खूप स्वागत. धन्यवाद. बाकी काय म्हणतो? प्रवास खूप सुंदर होणार आहे आणि पुढचे 4 दिवस आपल्याला खूप मस्त एन्जॉय करायचं आहे. धमाल आहे. चल म्हणजे आता शेखर भाऊ आपल्याला फिरवणार आहे आणि सोबत हा बघा कोण आहे, खूप दिवसानंतर प्रवीण पण आहे सोबत. तर चला आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता तुम्ही म्हणाल की पोचलात की काय लवकर, तर पोचलो नाही आहे. आत्ता जवळपास वाजलेले आहेत 1:44 झालेले आहेत आणि वर्कलच्या आसपासच आहोत आम्ही, म्हणजे वर्कलच्या थोडंफार पुढे. भावाला भूक लागली होती आणि थोडासा तोच ड्राईव्ह करणार आहे. ड्रायव्हिंग करताना मला खायला लागतं ना, त्याच्यामुळे तोंड चालू असलं आता पाहिजे. रात्रीचं ड्रायव्हिंग करतोय. हां, तर थोडं जागा राहण्यासाठी आपल्याला एका चांगल्या ठिकाणी पोहोचायचं आहे. तर त्याने तो मेवा घेतलेला आहे बघा. हा तो मेवा आहे पूर्ण, बघू शकता. सॉरी तुम्हाला देऊ नाही शकत आहे त्यामुळे बघूनच पोट भरा. बाकी आणि आणि हे बघा, लहानपणीची आठवण म्हणून आज आम्ही घेतलेलं आहे लिमलेटच्या गोळ्या. धमाल असणार आहे. तर जेव्हा आपल्या एजचे जेव्हा आपले मित्र मिळतात तर त्यावेळेचा जो आनंद असतो ना तो वेगळा असतो. कारण की त्यावेळेच्या ज्या आठवणी असतात आपल्या लहानपणीच्या किंवा सगळ्या गोष्टी असतात ते खूप वेगळं असतं. सो येस, चला आता पाणी पण घेतो आणि हे घेऊन थोडासा बाकी खाऊ ह्याने पण आणलं आहे प्रवीणने. तो आता पाणी घेतो आहे, तो घेऊन आता आम्ही निघणार आहे. चला तर, श्री स्वामी समर्थ. तर आत्ता आम्ही थांबलेलो आहोत. आता गाडीच्या जेवणाची सोय आपण करतो आहे. तर पेट्रोल भरणं आपलं चालू आहे. शेड बसलं आहे आपल्या आतमध्ये. शेट आणि नजर ठेवण्यासाठी आपण खास माणूस ठेवतो. चला, आत्ता जस्ट आम्ही माणगावच्या इथेच थांबलो होतो. म्हणजे माणगाव जस्ट क्रॉस केला आणि हा पेट्रोल पंप दिसला. तर म्हटलं जरा गाडीच्या जेवणाची पण सोय करू. तर गाडी आता पोटभर जेवलेली आहे आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत आपल्या कोकणात स्वर्गाच्या दिशेने वाटचाल. श्री स्वामी समर्थ.
अप्रतिम 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 असं वातावरण. आणि मगाशी आम्ही चिपळूणमध्ये थोडा वेळ रेस्ट केला आणि तेव्हा हलकंसं असं रिमझिम पाऊस पडून गेला आणि त्या पावसानंतर इतकं छान वाटलं, इतकं वातावरण छान वाटलं की आम्ही AC वगैरे बंद करून छानपैकी आपले काचा खाली करून आणि आम्ही मस्तपैकी प्रवास करत आलो. आणि तो प्रवास करता 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 आहे बघा, बुवा उठलेत, पण आत्ता आम्ही थांबण्याचं रिझन हेच होतं. म्हणजे आता तुम्ही माहोल बघितला. आता आपण गुरु द्रोणाचार्याला वरती पाठवणार आहोत. ओ माय गॉड. बहुतेक आपला भाऊ ड्रोन उडवायच्या तयारीत दिसतोय. नाही ड्रोन नाही. नाही मग ओके, ड्रोन नाही. ड्रोन उडूया. पण यस, इतकं भारी वातावरण आहे ना, इतकं भारी आहे बघा. हो 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 हो, किती छान वाटते बघा. अप्रतिम. खूप 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 जबरदस्त असं निसर्गरम्य वातावरण आहे. निसर्गरम्य वातावरणात, या निसर्गरम्य वातावरणात तेही आपल्या मान्सूनमध्ये वा वा कोकणात येणं, हा असतो अनुभव, स्वर्गसुखाचा अनुभव. हा असा रस्ता, आपली अशी गाडी जात असताना आणि आजूबाजूला हा निसर्ग, किती भारी वाटते बघा. आणि तिकडे आपण जर बघणार ना, तर तिथे ढग जणू काय असं खाली उतरलं आहे असा अनुभव येतो. खूपच जबरदस्त. खूप 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 असा आनंद झाला आहे की सकाळी सकाळी आपण उठतोय आणि उठल्यानंतर समोर काय असतं, तर खूप छान असा निसर्ग आणि त्या निसर्गाचा आनंद, तेही मान्सूनमध्ये आपल्या कोकणात घेणं, यापेक्षा मोठं सुख ते काय. म्हणजे चिपळूण आम्ही सोडलं आणि पुढे आलो आणि हा बघा माझ्या मागचा निसर्ग किती जबरदस्त आहे, किती जबरदस्त आहे. आणि भाऊ आपला हा बघा कॅमेऱ्याने शूट करतोय. काय बोलतो भावा, कसं वाटलं? अरे कसं वाटलं म्हणजे काय, ह्याच्यासारखं स्वर्गसुख आहे का कुठे? येस, एक्झॅक्टली. कोकण म्हणजे कोकण. येस, इतकं भारी वाटतं, इतकं भारी वाटतंय ना खरंच. माझ्याकडे बघून तुम्हाला कळत असेल की जो आनंद आहे तो गगनात मावत नाही आहे. जे आनंद गगनात न मावणं आपण म्हणतो ते हेच असतं. श्री स्वामी समर्थ. माऊली, खूप खूप धन्यवाद. 3:30. हां, अशा प्रकारे आपला ड्रोन उडतो आणि भाई इथपर्यंत हवा लागते. कडक कडक कडक. पण ड्रोनचा जो व्ह्यू येणार आहे ना, कडक येणार आहे. येस, बघा पक्षी पण आले ड्रोन बघून. आणि हा कॅच करणार आहे आता. नाही ना, हात सरळ आहे. तो येणार.
घे, घे. थांब, 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 थांब. तू हात गेला की वरती जाणार तू. असं आहे का? हा त्याला ए, sensor थांब आहे. ना. तू पुढे नको राहू, त्याच्या कॅमेऱ्याच्या समोर नको राहू. थांबा, गाडी येते, थांब. इकडे घे, आत घे, आत घे. Plan करतो त्याला. घे. तू हात नको वर टाकू, हातावर बसेल तो. हा, तू खाली घे, खाली घे, खाली घे. कॅनला हात नको लावू. मस्त. कळलं तुला आता? अशा प्रकारे कॅच पकडलेली आहे. कडक. भावा, हा शॉट देशील ना, ड्रोन शॉट माझ्या प्रेक्षकांसाठी, नाही, माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी? येस. थोडं झालं. काय मुवमेंट होती, तू गायब झाला एकदम मधीच. काय म्हणजे आम्ही बॅक टू होम जेव्हा केलं तेव्हा तो येताना शोधत होतो, आम्ही शोधत होतो. सम्राट शॉट आलेले आहेत. मी आता इथे नाही दाखवत आहे, तुम्हाला दाखवतो मी लवकरच. येस, स्टेट यू. क्षमस्वाय मंडळी, कारण प्रॉब्लेम असा झाला की आम्ही जे ड्रोनचे शॉट घेतले होते त्याच्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काही फुटेजेस उडालेत आणि त्याच्यातला हा जातानाचं पहिले जे फुटेज आम्ही घेतलं होतं ते आणि त्याच्या पुढचे काही फुटेजेस उडालेत. त्यामुळे मी तुम्हाला आता दाखवू शकलो नाही, पण त्याच्या आधीची ही जी गंमत जम्मत होती ड्रोन उडवतानाची आणि उतरतानाची ती मी दाखवली. सो क्षमस्व आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्ही लोक म्हणता ना, काय हा स्वर्ग स्वर्ग म्हणतोय कोकणाला, म्हणजे जे कोकणातले आहेत त्यांना माहिती आहे की आपला कोकण हा स्वर्ग आहे. पण बघायचं तुम्हाला स्वर्ग, हा बघा अजून. हा 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 हा. श्री स्वामी समर्थ. अरे काय आहे बघा, काय तो आनंद आहे या कोकणात. या या येवा कोकण आपलोच असा. फक्त एवढंच की या, पण घाण करू नका. निसर्गाची काळजी तुम्ही घेतलात तर निसर्ग तुमची काळजी घेणार. प्लॅस्टिकच्या बाटल्या टाकणं, ते रॅपर्स टाकणं वगैरे सगळी घाण करू नका. या निसर्गाचा आनंद घ्या. कचऱ्याचे डबे असणार त्या कचऱ्या डब्यात कचरा टाका, नाही तर थोडे टाईम तुमच्या गाडीत ठेवून द्या आणि जिकडे कचरा डबा असेल तिकडे टाकून द्या. बाकी निसर्गाचा आनंद घ्या. निसर्ग तुमची काळजी घेईल. तुम्ही निसर्गाची काळजी घ्या, निसर्ग तुमची काळजी घेईल. येस, किती जबरदस्त आहे बघा, किती जबरदस्त आहे. आणि आता जस्ट ना, म्हणजे आम्ही उतरलो आणि कॅमेरा काढतोय तेवढ्यातच ट्रेन गेली. इतका भारी व्ह्यू आला असता.
आता एंटर केलेलं आहे संगमेश्वरमध्ये. संगमेश्वर स्टेशन जस्ट मागे गेलं. जे तुम्ही माणसं उभी बघितलीत ना, आता जी ट्रेन आली त्या ट्रेनने ती माणसं आली आणि गाड्यांसाठी उभी आहे. आत्ता आम्ही इथे थांबलो मस्तपैकी. हा नजारा आणि पाठी पण खूप छान असा नजारा आहे तो शूट करण्यासाठी. आणि तेवढ्यात हा बघा, हा रिमझिम 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 हा पाऊस चालू झालेला आहे. तुम्हाला दिसत असतील हे पावसाचे थेंब छान असे. येस, बाप्पा किती छान दिसतोय ना. अरे बाप्पा आपला छानच आहे, क्यूटच दिसतो, प्रश्नच नाही आहे. पण पाऊस जर गेला तर एक मिनिट, हा पाऊस रिमझिमवाला जर गेला लगेच तर बरं होईल. तर मगाचपासून पावसाने एवढी चांगली साथ दिली, जिथे ते आपल्याला छान छान अशी दृश्य नजारे पाहायला मिळाले. ते शूट करण्यासाठी, ड्रोन उडवण्यासाठी पावसाने खूप छान साथ दिली. पण आत्ताच आपल्या संगमेश्वरात येऊन पोचलो आहे माझ्या गावात आणि इकडे छान नजारा दिसला आणि तो वरून कॅप्चर करण्यासाठी म्हणून ड्रोन उडवायचा प्रयत्न केला. गेला उडवायचा तर पाऊस आला. गेला हो, चल. पण पाऊस गेला असं मला कळतंय. सो स्वामी धन्यवाद, श्री स्वामी समर्थ. चला उडवूया पटकन पाऊस. तो ड्रोन उडवायचा प्लॅन आपण आता ड्रॉप केला, कारण की तोपर्यंत ड्रोन पॅक वगैरे करून ठेवून झाला होता. सो येस, आता तो प्लॅन कॅन्सल. पाऊस गेलाय पण म्हणतोय आपण, पण रिमझिम चालू आहे. एक मिनटं, सीट बेल्ट लावायचा प्रवास करताना, लक्षात ठेवा. हां, आपली सेफ्टी सगळ्यात महत्त्वाची. सगळ्यात आधी आपली सेफ्टी महत्त्वाची, हो की नाही बाबा? आपली सेफ्टी आपल्या हातात. येस, आपली सेफ्टी आपल्या हातात. चला तर, श्री स्वामी समर्थ. हे खरं आहे, स्वामी माझं नेहमी ऐकतात. लाडका मुलगा आहे मी त्यांचा. सो पण खरंच इतकं जबरदस्त झालं ना. पुढे आलो आम्ही आणि हा जो नजारा आहे तो तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा. आणि हा जेव्हा शेखरने बघितला तेव्हा त्याची पण इच्छा झाली की मला दाखवतो नजारा यार. इतका भारी नजारा आहे ना, खूप जबरदस्त आहे, खूप जबरदस्त. एक तर हा ब्रिज, आणि आत्ताच जस्ट पाऊस येऊन गेला आहे. पण ह्या गाई वगैरे मध्ये बसल्या आहेत, त्या उठल्या पाहिजे तर छान होईल. संगमेश्वरच्या ब्रिजच्या बाजूला जी हालत आहे ती अशीच आहे. फक्त भीती एकच की हे जे बाजूला माती आहे ना, त्या मातीवरनं गाडी नेणं हा सगळ्यात मोठा आणि रिस्की असा टास्क आहे. बाकी हे आपल्याला मदतीसाठी आलेली आपली मित्रमंडळी, गावची मंडळी. आणि ओ हो हा नदीचा सीन, ओ हो किती भारी दिसतंय बघा. हे बघा, तिथून आपण आलो असे. किती हालाकीची परिस्थिती आहे, आपल्याला कसं यावं लागतं आहे. पण ठीक आहे, डेव्हलपमेंट होते त्यामुळे इट्स ओके. पण हा बघा, हा नजारा बघा यार, नजारा. हा मन म्हणजे समोर लक्ष गेलं की मन प्रसन्न होऊन जातं. मग हे सगळं लक्षात राहत नाही.
आहा. आणि आपला मित्र काय प्रयत्न आहे म्हणजे त्याचे, तो आता शॉट घेतोय कॅमेऱ्याने. हे बघा, ह्या एकमेकाला राग देतानाची ही गुरं. तिला वाटलं काहीतरी खाण्यासाठी आहे, ती इकडे येत होती. म्हणजे कामं चालू आहे ते बघा यार. बघा म्हणजे निसर्गासोबत हे पण बघा कामं चालू आहेत. तर येताना थोडंसं सांभाळून या, एवढंच मी सांगेन. बाकी जास्त कुठेतरी उड्या मारायला जाऊ नका बघा अशा. हां, अशा कुठे उड्या मारायला जाऊ नका. सांभाळून या, सांभाळून प्रवास करा. कुठे एकमेकाशी रेस लावायला जाऊ नका. आपल्याला जिथे वाटतंय, जिथे मन रमतंय तिथे थांबा. मनसोक्त आनंद घ्या निसर्गाचा आणि मन भरून, डोळे भरून साठवून घ्या. हे बघा, शाळेत जाणारी मुलं, वा वा, हे ते दिवस आठवतात शाळेचे. किती भारी, अप्रतिम. आता आम्ही पोचलेलो आहे हातखंब्यामध्ये आणि हातखंब्याच्या इथे आम्ही नाश्ता करायला थांबलो. शेखर थांबला आहे आतमध्ये आणि बुवा आलेला आहे. तर बघू, मिसळपाव एक सांगितलं आहे, टेस्ट बघू आणि मग पुढचा प्लॅन ठरवू आपण. चला तर, श्री स्वामी समर्थ. बुवांनी खूप छान असा मिसळपाव मागवलेला आहे आणि आता बुवांचा रिव्ह्यू बघूया खाल्ल्यानंतर काय येतं. काय डोळे मिटले नक्की काय? दूर आणि जा एकत्र. नाही पण कसं आहे, टेस्ट चांगलं म्हणजे मी मागवू. हो, ओके चल, माझ्यासाठी पण एक ऑर्डर करूया. अशा प्रकारे छानपैकी नाश्ता पाणी झालेला आहे. मिसळ पाव आणि भावाने चहा घेतले, मी चहा घेत नाही. आणि आपला एक भाऊ आतमध्ये बसला आहे. त्याचा ॲक्च्युली सीन काय, जोपर्यंत तो आंघोळ करून योगा करत नाही तोपर्यंत तो काही खात नाही. त्याने आता नियम बनवला आणि चालू केले तर कटाक्षाने तो पाळतोय. सो ते डिस्टर्ब नको म्हणून तो इकडे बसला. तिकडे आल्यावर उगाच क्रेविंग व्हायला नको आणि चुकून खायला नको. सो येस, चला श्री स्वामी समर्थ. लवकर आपल्याला गाठायचं आहे. आता आपण निघालो हातखंब्यामधून आणि आत्ता वाजलेले आहेत 9. चला श्री स्वामी समर्थ. मंडळी आता आपण आलेलो आहोत कुठे ते
एवढा छान निसर्ग वगैरे तुम्ही पाहताय आणि पाहिलात आणि हा बघा अजूनही म्हणजे खूप छान आहे, जितकं दाखवू तितकं कमी आहे. तर आता आपण बेसिकली आलेलो आहोत माणगावमध्ये, माणगावच्या रस्त्याला आपण लागलो आहे. माणगाव म्हणजे झारापल्ला माणगाव. माणगाव नॉट माणगाव, माणगावला आपण आलेलो आहोत, सॉरी माफ करा. ऑलरेडी आम्हाला लेट झालं आहे आणि ते लेट झालं असल्यामुळे म्हणजे आम्ही लवकर असं होतं की लवकर यायचं आणि त्यानंतर पुढचे जे प्लॅन्स आहेत ते एक्झिक्यूट करायचे. पण यार स्वर्गात एंट्री केल्यानंतर जिकडे जावं तिकडे अप्रतिम असे नजारे. आपण काय करणार. ओ किती छान वाटते बघा. श्री स्वामी समर्थ. तर आम्ही मग असे मध्ये थांबे घेऊन ते इतकं भारी म्हणजे तुम्ही एन्जॉय करा. आजचा ब्लॉग मी जास्त काय बोललो नाही आहे ते यासाठी, कारण फक्त आणि फक्त तुम्ही निसर्ग एन्जॉय करा, बाकी काही नाही. बाकी आता पण निसर्गाची मजा घ्या घरी पोहोचेपर्यंत. श्री स्वामी. आम्ही पोहोचलेलो आहोत. घर वगैरे मी तुम्हाला नंतर दाखवतो निघताना. आता जरा फ्रेश होऊन घेतो आणि फ्रेश चेहऱ्याने पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहाल. म्हणजे आता पुढे आपण खूप गोष्टी फिरणार आहोत कोकणामध्ये, या मान्सूनमध्ये ते आपण खूप जागी फिरणार आहोत. सो स्टे ट्यून, पुढचा ब्लॉग पाहायला विसरू नका. हा ब्लॉग प्रवासाचा होता, सो तुम्ही जो आत्ताचा निसर्ग आहे तो एन्जॉय करा. हा आमचा जो हा प्रवास आहे ते आमच्यासोबत राहा, तो एन्जॉय करा. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमंडळासोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खा प्या मस्त आपल्या परिजनांची काळजी घ्या. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ.